नमस्कार. 2 एप्रिल 2026 ला आहे हनुमान जन्मोत्सव म्हणजे हनुमंताचा जन्मदिवस. या दिवशी आपण हनुमंताकडे प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना काय करायची आणि काय नक्की ईश्वराकडे, हनुमंताकडे आपण आशीर्वाद मागायचा आहे, हे सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, की हनुमंताचा जन्म जो आहे तो सकाळी झालेला आहे. त्यामुळे त्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान करून देवापुढे बसायचं आहे. आपल्या देवाऱ्यामध्ये बऱ्याच वेळेला हनुमंताची मूर्ती नसते किंवा फोटो देखील नसतो. तर काही हरकत नाहीये. तुम्ही जे तुमचं इष्टदैवत आहे, त्याचं अगोदर स्मरण करा आणि त्याच्यामध्येच हनुमंताचं रूप तुम्ही पहा. आपल्याकडे कृष्णाची मूर्ती असते, रामाची मूर्ती असते, आपल्याकडे कुळदेवीचा फोटो असतो. जे काही तुमच्याकडे असेल त्यालाच तुम्ही हनुमंत समजा. कारण की हनुमंत जो आहे, माझे गुरु खूप छान सांगायचे आणि ती गोष्ट खरी आहे, की हनुमंत हा सगळ्या देवदेवतांचा लाडका आहे. एखादं लहान मूल असतं बघा, जे संपूर्ण घरामध्ये सगळ्यांचं लाडकं असतं, तसा हनुमंत आहे. हनुमंत हा खरंच निर्व्याज प्रेम करणारा आहे. हनुमंत निष्पाप आहे. हनुमंताकडे पाहिल्यानंतर आहे ना, एक मनाला शांती प्राप्त होते. हनुमंत तुमच्या माझ्यासाठी खरंच अखंडितपणे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटणारा देव आहे. हनुमंताकडे इच्छा व्यक्त करावी आणि त्यांनी पूर्ण करावी, इतकं ताबडतोब फरक हनुमान साधनेतून आम्हाला पाहायला मिळालेला आहे. मी पुन्हा पुन्हा सांगेल, की आज आम्ही जे काही आहोत त्याच्यामध्ये ज्या साधना आम्ही केल्या त्यापैकी एक आहे ती म्हणजे हनुमान साधना आणि हनुमंताने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. अजून भरपूर प्रगती आपल्याला करायची आहे आणि हनुमंत ती देखील करणार आहे याची पूर्ण खात्री आहे, पूर्ण विश्वास आहे. हनुमंत जो आहे याच्याकडे अमर्याद शक्ती आहे, अखंडित भक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे अमर्याद प्रेम आहे. तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण हनुमंताला प्रार्थना करायची आहे, डोळे बंद करायचे आहे. तुम्ही हनुमान चालीसा म्हणत असाल तर हनुमान चालीसा किंवा मग तुम्ही भीमरूपी महारुद्रा म्हणत असाल तर ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे. हनुमंताला यथाशक्ती यथाज्ञानाचा जो काही तुम्हाला जमेल असा नैवेद्य दाखवायचा आहे. अगदी साखरेचा नैवेद्य देखील चालणार आहे. पण हनुमंताला प्रिय काय आहे तर असं म्हणतात की बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहेत हनुमंताला. तर जर शक्य झालं दिवसभरामध्ये कधीही तुम्ही यथाशक्ती इच्छेनुसार तुम्ही हनुमंताला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य तुम्ही दाखवा. तुम्हाला माहिती आहे की मी व्हिडिओमध्ये असं कधी सांगत नाही की तुम्ही हा नैवेद्य दाखवा किंवा तो नैवेद्य दाखवा. पण हनुमंताच्या बाबतीमध्ये ना खूप असं मला प्रेम आहे, आत्मीयता आहे आणि खूप भक्ती वाटते. म्हणजे हनुमंताचं नाव घेतल्यानंतर पण अंगावर रोमांच उभे राहतात. खरं सांगतो की माझ्या डोळ्यात पाणी येईल कदाचित, की हनुमंताचं नाव घेतल्यानंतर देखील डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. इतकं प्रेम, इतकी भक्ती, इतकं हनुमंताचं चरित्र इतकं शुद्ध आहे. हनुमंताने जे दिलेलं आहे आम्हाला ना, ते खरंच मला व्हिडिओमध्ये सांगताच येणार नाही, कधीही सांगता येणार नाही. तुम्हाला ज्या साधना सांगितलेल्या आहेत, त्या आपण सांगतो आहे, याच्यातल्या भरपूर साधना आम्ही केलेल्या आहेत. किंबहुना हनुमान चालीसा साधना ही वारंवार केलेली आहे, करतो आहे, करणार आहे आणि हनुमंत करून घेणार आहे. हे महत्वाचं आहे, की तो करून घेतो. म्हणून हनुमंतावर पूर्ण विश्वास आहे. हनुमंता हा असा एक देव आहे, की जो तुमच्या इच्छा ताबडतोब पूर्ण करतो आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. तुम्हाला निर्भय बनवतो. भीती नाही वाटत कुठल्या प्रकारची. "अरे कसं होणार आहे? काय होणार आहे?" अजिबात वाटत नाही भीती. तो निर्भय तुम्हाला बनवतो. हनुमंताकडे अमर्याद शक्ती आहे. ती शक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही करून देण्यासाठी सक्षम आहे. हनुमंत जो आहे याला आपलं जे काम आहे त्याचं काम काय? तर राम काम आहे. राम काम म्हणजे शुभ काम. रामाचं काम म्हणजे सत्याचं काम, धर्माचं काम, चांगल्या गोष्टीचं काम आणि तो ते काम करण्यासाठी नेहमी तत्पर आहे. मग आपणही आपल्या धर्मासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या घरासाठी, चांगल्या गोष्टीसाठी, समाजासाठी आपणही ते काम रामाचं काम आहे असं म्हणून जर आपण केलं तर आपल्याला कधीही थकवा जाणवत नाही, जाणवणार नाही. हे सगळं कोण करतं? तर हनुमंत आपल्याकडून करून घेतो. आणि हनुमंताचा सगळ्यात मोठा स्वभाव काय आहे? त्याचं गुणवैशिष्ट्य काय आहे? तर हनुमंत आपल्या देवाप्रती, आपल्या प्रभू रामचंद्रांप्रती प्रचंड कृतज्ञ आहे. प्रचंड कृतज्ञता याच्या मनामध्ये आहे. हनुमंत जेव्हा सीतेला भेटायला गेला लंकेमध्ये, तेव्हा ती विचारते, की "तू कोण आहे? कुठून आलाय? तुला रावणाने तर पाठवलेलं नाहीये. तुला कधी पाहिलं नाहीये मी या अगोदर." तर हनुमंत इतका बलवान आहे, की जो जन्माला आल्यानंतर सूर्याला गिळायला जाऊ शकतो.
हनुमंताला अग्नी जाळू शकत नाही, हनुमंताला पाणी बुडवू शकत नाही, हनुमंताला वारा पकडू शकत नाही, हनुमंत जाळ्यामध्ये पाशामध्ये अडकू शकत नाही, इतका असा तो वर्ल्ड चॅम्पियन आहे. पण तो सीतेला काय म्हणतोय, जे तुलसी रामायणामध्ये आलं आहे, तो म्हणतो, रामदूत में मातु जानकी सत्य सपथ करुणा निधान की. हे आई, माझी एवढीच ओळख आहे का मी रामाचा भक्त आहे, रामाचा दूत आहे, माझी बाकी काही ओळख नाहीये. इतका शक्तिशाली व्यक्तिमत्व जर ही गोष्ट बोलू शकतो, तर आपण कोणत्या भ्रमात आहोत, आपण कोणत्या अहंकारात आहोत, हा प्रत्येकाने प्रश्न विचारायला पाहिजे. अत्यंत माझ्या आवडती चौपाई आहे आणि दररोज मी याचं नामस्मरण करतो ह्या चौपाईचं. रामदूत मैं मातु जानकी सत्य शपथ करुणा निधान की. एवढंच फक्त दररोज म्हणतो, नेहमी म्हणतो, नियमित म्हणतो आणि त्यामुळे असं वाटतं की आपण अजूनही जमिनीवरती आहोत आणि आयुष्यावर जमिनीवरतीच राहायचंय आपल्याला. कारण की आपला आदर्श हनुमंत आहे. तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तुम्ही अगदी सकाळी 6 वाजता स्नान करून हनुमंताची सेवा करा, त्या दिवशी प्रार्थना करा, पूजा करा. हनुमंताला सांगा की तुझ्याकडे जे अगणित गुण आहे, त्या गुणांमधला 1% 1 आम्हाला प्राप्त करून दे. बघ, आम्ही आमच्या जीवनामध्ये भरपूर प्रगती करू शकतो. आणि त्याचबरोबर तुम्ही या जन्मोत्सवासाठी या वर्षीची सेवा केलेली आहे हनुमान चालीसाची किंवा मारुती स्तोत्राची, तर ह्या क्रमांकावरती तुम्ही व्हॉट्सॲप करा. तिथे लिहा का तुम्ही हनुमान चालीसा एवढ्या वेळा म्हटली, तुम्ही मारुती स्तोत्र एवढ्या वेळा म्हटलेलं आहे, याच्यावर तुम्ही लिहा. आपण ते सगळं काउंट करणार आहोत आणि पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला सांगेल की आपण सगळ्यांनी मिळून किती, कशी आणि केवढी साधना देवाने आपल्याकडून करून घेतलेली आहे. हनुमंताबद्दल बोलायला शब्द, दिवस, महिने, वर्ष अपुरे पडतील. इतकं हनुमंताची व्याप्ती आहे, इतकं हनुमंताचं प्रेम आहे, इतकं हनुमंताने मला भरभरून दिलेलं आहे, आम्हाला पूर्ण सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा नतमस्तक आहे हनुमंताच्या चरणाशी. आणि तुम्हाला देखील याचा अनुभव आलेला असेल, येत असेल आणि येणारच आहे. ते इतकं गोड दैवत आहे की त्याला पाहिल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हनुमंताची मुद्रा नेहमी प्रसन्न मुद्रा आहे, रामसेवेमधली मुद्रा आहे. राम नाम घेतो, शिवनाम घेतो, शिवाचा अवतार आहे आणि म्हणून हनुमंत आपल्या सर्वांना अधिक प्रिय आहे. आपल्या सर्वांवरती हनुमंताचा आशीर्वाद, कृपा, दृष्टी अशीच बरसत राहू, अशी प्रार्थना करूया. जय हनुमान.